बघा, पूर्णपणे ही सुद्धा एक बुद्धाची मूर्ती आहे आणि आम्ही या ठिकाणी फोटो शूटिंग यासाठी केलंय की आपण सर्व तथागत भगवान बुद्धांचं पूर्ण स्थळ आहे यावरून सिद्ध होत आहे। आपण बघा, खूप छान सहल झाली। आपण बघा किती सुंदर असं या ठिकाणी पूजा चालू आहे। मगाशी तुम्हाला मी दाखवली, परंतु आताही मी तुम्हाला पुन्हा दाखवतोय कशी पूजा चालू आहे ती। सगळेजण लाल कपडे घालून बसले। इकडे लाल रंग हा शुभ रंग मानला जातो। भाईजान भाईजान, ये लाल लाल कलर है यहाँ का, पवित्र कलर है क्या? पूजा के लिए बहुत अच्छा, बहुत सब अच्छे लग रहे हैं एकदम। पूजा कैसे चालू है, किस चीज की? तीज की नहीं, ये हमारे पसंद रही है धनन वो कर रहे हैं। अच्छा अच्छा अच्छा, आज अष्टमी है ना इसलिए। हाँ हाँ, बढ़िया आहे, थँक्यू, धन्यवाद। परंतु इथल्या लोकांना शिस्त काहीच नाही आहे। कारण शिस्त म्हणजे काय माहिती आहे का, सर्व तथागत भगवान बुद्धांचं हे सर्व स्थळ आहे आणि सर्वजण स्तूपावर चप्पल वगैरे घालून फिरतायत, स्तूपावर चप्पल घालून फिरतायत। म्हणजे हे कुठंतरी मनाला जरा दुःखद वेदना देणारं दृश्य आहे। बघू शकता, पूर्णपणे तथागत भगवान बुद्धांचं शिल्प आहे। पूर्णपणे भगवान बुद्धांचं शिल्प आहे आणि हे सर्व हे बघा, चप्पल घालून सर्व स्तूपावर फिरतायत। फॉरेनर लोकांचं सोडून द्या, पण नेपाळचे लोक पण तसेच करतायत। बघा, या ठिकाणी दुकानं पण किती सुंदर आहेत। या ठिकाणी सर्वजण फिरतायत आणि हे शिल्प जे आहे मी तुम्हाला दाखवतो। हे शिल्प बनवलेलं आहे सुंदर असं, कलरने कलाकाराने हे शिल्प रंगवलेलं आहे आणि शिल्पाचं दुकान आहे। पुढे बुद्ध मूर्ती आहे, इथे हे दुकान आहे। दुकान विकणारे आमच्या इथे ताई आहेत। बघा, खूप सुंदरसे यांचं पण दुकान आहे। एक आर्ट गॅलरी आहे, सुंदर अशा आर्ट या ठिकाणी लावलेले आहेत। फर्स्ट फ्लोअरला आहे, सेकंड फ्लोअरला आहे, थर्ड फ्लोअरला आहे। खूप सुंदरशी आर्ट आहेत, बघू शकता। पण बघा, तथागत भगवान बुद्धांची मूर्ती आहे, परंतु तिला सगळं गुलाल हळद सगळं कलर रंगवलेला आहे। रेडी, आमचे सर्व उपासक उपासिका आता सर्व बघून झालेलं आहे आणि सर्वजण आम्ही आता खाली जातोय। हा व्हिडिओ याच ठिकाणी थांबवतोय, काठमांडूचं दृश्य तुम्हाला दाखवतो आणि व्हिडिओ थांबवतो, किंवा आपण पुढे अजून जाऊन बघूया काय अजून काही चांगलं काही मिळतंय का बघायला, नंतर व्हिडिओ स्टॉप करूया। हे पण बघा, आपण तुम्हाला मी दाखवतोय, हे पण सुंदर असं स्तूप आहे छोटंसं मध्ये। भगवान बुद्ध संपूर्ण जगामध्ये पसरलेले आहे। भारताचं दुर्दैव असं की बुद्धांना या देशामधून परागंदा व्हावं लागलं, नाहीतर भारत आज 100 वर्ष जगाच्या पुढे असता। खूप मोठी या ठिकाणी घंटा लावलेली आहे। बघा, हे बुद्धाचं प्रतीक आहे। इथल्या माकडाने एकाच्या हातातून पिशवी खेचलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे काय आहे ते खातोय। आपण बघा, ही तथागत भगवान बुद्धांची मूर्ती या पाण्यामध्ये उभी केलेली आहे, परंतु इथे या ठिकाणी अंधश्रद्धा अशी चालते की प्रत्येकजण इथून आपल्या हातामधले पैसे त्या ठिकाणी फेकतात आणि त्या बुद्ध मूर्तीच्या पायाजवळ जर ते पैसे बरोबर पडले तर यांच्या मनातल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात, अशी या ठिकाणची मान्यता आहे। आणि याला सर्वजण हे आपला नशीब आजमावण्यासाठी नेपाळी लोक या ठिकाणी येत असतात। हे बघा कसे फेकतात, हे बघा, हे बघा कसे फेकतात। सुंदरशी बुद्ध मूर्ती आहे आणि त्याच्या मूर्तीच्या खालून पाण्याचा
मस्तपैकी झरणा या लोकांनी काढलेला आहे, सुंदर वाटतं. आपण बघू शकता आमच्यासोबत आमच्या धम्म सहलीमध्ये आलेले आदरणीय सुबोध कांबळे गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर त्यांच्या सहचारिणी उपस्थित आहेत. त्यानंतर पुढे आमच्या धम्म भगिनी आहेत, पडेलकर ताई आहेत, शिलाताई गवई आहेत. तर मी सुबोध कांबळे गुरुजी आपल्याला विचारतो, आता हे धम्म सहलीमध्ये तुम्ही हे स्थळ बघितलं, नेपाळमधलं काठमांडू या ठिकाणी असलेलं त्रिमूर्ती बुद्ध विहार. तुम्हाला वरती बघितल्याच्या नंतर काय वाटलं, काय तुम्हाला दृश्य दिसलं? सगळ्यात प्रथम म्हणजे इथे आल्यानंतर जरा जो थकवा होता तो निघून गेला. जो चढल्यानंतर आपण जो घामाचा प्रकार असतो तो इथे आलेला नाही आणि गार वाटत होता. आणि थोडंसं भगवान बुद्धांबद्दल जे इथे ज्या मूर्त्या वगैरे आहेत, मंदिर आहेत, त्याच्यानंतर आपले जे सहलीतले धम्म सहलीतले बांधव आहे, भगिनी, त्यांनी काही खरेदी वगैरे केलेली आहे आणि एकंदर वातावरण चांगलं आहे. व्हेरी गुड. धन्यवाद गुरुजी. फार छान वाटलं तुमचे जे काही तुम्ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल खूप बरं वाटलं. तुर्तास या ठिकाणी हा व्हिडिओ मी या ठिकाणी थांबवतोय आणि पुढे जो काही व्हिडिओ बनेल तो मी तुम्हाला पुन्हा आपल्या चॅनलवर मी टाकणार आहे. तर माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलचं बटन दाबा, एवढीच आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम गुरुजी.